मी आता दुपारी 1 वाजता नगराध्यक्ष आणि सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची सामूहिकरित्या मीटिंग घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये त्या नगरसेवकांची काय स्थिती आहे ही त्यांना विचारली. त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांनी जो आनंद माझ्याजवळ व्यक्त केला त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी उपभोगलेला अनुभव त्यानुसार असं वाटतंय की या पाचोरा शहरात आज एक नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवारांची निवडणूक झालेली आहे, तर मला वाटतं पाचोरा शहरात आतापर्यंतच्या इतिहासात एवढे नगरसेवक निवडून आले नाहीत. अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निकाल हा येत्या 21 तारखेला लागेल. नगराध्यक्षांना किमान 15,000चं मताधिक्य, किमान 15,000चं मताधिक्य या पाचोरा शहरातून मिळेल आणि 26च्या 26 नगरसेवक ज्यांचं मतदान झालं ते 26च्या 26 नगरसेवक आणि ज्या 2 नगरसेवकांचं 20 तारखेला मतदान होणार आहे ते दोघेही नगरसेवक असा एक ऐतिहासिक निकाल या पाचोरा आणि भडगाव शहराचा आपल्याला पाहायला मिळेल. असं चित्र जनतेच्या चेहऱ्यावरून नगरसेवकांनी दिवसभरातला केलेला अनुभव कथन केल्यावरून आणि मी जे काय दिवसभर सगळ्या बूथ केंद्रांवर फिरलो त्याच्यावरून असं चित्र स्पष्ट होत आहे की पाचोरा शहरातले 28 आणि प्लस नगराध्यक्ष, त्याच पद्धतीने भडगाव शहरातले 24 नगरसेवक प्लस नगराध्यक्ष या दोघही शहरांमध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला पाहायला मिळेल अशी 100% खात्री या सगळ्या उमेदवारांशी चर्चा करून या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की अनेकांनी येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोपांची खैरात या ठिकाणी मांडली, परंतु माझ्या जनतेने माझ्यावर आणि माझ्या विकासावर 100% विश्वास ठेवत एक ऐतिहासिक निर्णयाच्या वाटचालीकडे मला नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.